सर्वांना नमस्कार। आज आपण स्विच आणि LED जोडून फ्लिप फ्लॉप ICs RS, D, T, JK, MSJK ट्रूथ टेबल कसे पडताळायचे ते शिकू। व्हिडिओ दोन भागात विभागला आहे। भाग 1 मध्ये पिन तपशील RS व D फ्लिप फ्लॉप कसे तयार करावे आणि सत्यापित कसे करावे आहे। उर्वरित भाग 2 मध्ये असेल। या व्हिडिओच्या शेवटी आपण सक्षम व्हाल RS, D, T, JK आणि MSJK फ्लिप फ्लॉपच्या ट्रूथ टेबल तयार करणे आणि सत्यापित करणे। हे प्रॅक्टिकल करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व साधने, उपकरणे आणि साहित्य आपण गोळा करू। डिजिटल ट्रेनर किट वापरकर्ता मॅन्युअलसह IC 74H COO कार्ड नंद गेट डेटा शीट 2 डेटा शीटसह 1C 74LS 10 3 इनपुट NAND डेटा शीटसह IC MC 74HC 73 ड्युअल JK फ्लिप फ्लॉप डेटा शीटसह IC 74LS 76 JKFF डेटा शीटसह मेल ते मेल जम्पर वायर आवश्यकतेनुसार मॅग्निफाइंग लेन्स। प्रथम आपण फ्लिप फ्लॉप्सवर चर्चा करूया। फ्लिप फ्लॉप हे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मधील मूलभूत बिल्डिंग ब्लॉक्स आहेत जे अनुक्रमिक सर्किट्समध्ये बायनरी माहिती संचयित आणि हाताळण्याची क्षमता प्रदान करतात। फ्लिप फ्लॉप विविध ॲप्लिकेशन्समध्ये वापरले जातात, ज्यामध्ये कम्प्युटर सिस्टम, फ्रिक्वेन्सी डिवाइडर, डेटा स्टोरेज, रजिस्टर्स, काउंटर आणि इतर अनुक्रमिक लॉजिक सर्किट्समध्ये मेमरी घटक समाविष्ट आहे। NAND लॉजिक गेट IC 7400 च्या पिन तपशिलावर चर्चा करूया। हा IC 14 पिन DIP आणि 4 स्वतंत्र गेट्समध्ये येतो। 4 NAND गेट्सपैकी प्रत्येकामध्ये 2 इनपुट A आणि B आणि 1 आउटपुट Y आहे। पिन 7 ग्राउंड आहे। पिन 14+5 व्होल्ट DC पॉवर सप्लाय आहे। पिन 1 आणि 2 इनपुट आहेत। पिन 3 संबंधित आउटपुट आहे। पिन 4 आणि 5 इनपुट आहेत। पिन 5 संबंधित आउटपुट आहे। पिन 9 आणि 10 इनपुट आहेत। पिन 8 संबंधित आउटपुट आहे। पिन 13 आणि 12 इनपुट आहेत। पिन 11 संबंधित आउटपुट आहे। आजच्या प्रत्येकासाठी आपण 4ही NAND गेट्स वापरणार आहोत। RS रीसेट आणि सेट फ्लिप फ्लॉप सर्किट बनवणे, योग्य सारणीची पडताळणी। भिंग वापरून NAND गेट IC तपासा की IC च्या वरती 7400 छापलेले आहे। IC च्या पिन तुटलेल्या किंवा खराब झाल्या नाहीत हे तपासा। पिन क्रमांक ओळखा। IC चा पिन क्रमांक 1 दर्शविण्यासाठी त्यात एक लहान खाच किंवा बिंदू असू शकतो। डिजिटल ट्रेनर किट मधील ब्रेडबोर्डवर IC योग्यरित्या संरेखित असल्याची खात्री करा। प्रत्येक पिन वेगळ्या छिद्रात जाईल याची खात्री करून ब्रेडबोर्डमध्ये IC च्या पिनच्या दोन्ही ओळी हळुवारपणे घाला। पिन वाकणार नाहीत किंवा छिद्रांमध्ये जबरदस्तीने टाकणार नाहीत याची काळजी घ्या। पिन नंबर 7 जमिनीवर आणि पिन नंबर 14 ते +5 व्होल्ट पुरवठा अनुक्रमे काळ्या आणि लाल रंगाच्या जम्पर वायर वापरून कनेक्ट करा। जम्पर वायर वापरून पिन 2 आणि 4 कनेक्ट करा आणि डिजिटल ट्रेनर किट मध्येच घड्याळ इनपुटशी कनेक्ट करा। इनपुट टॉगल स्विच मधून पिन क्रमांक 1 ला IC ला रीसेट R इनपुट म्हणून कनेक्ट करा। इनपुट टॉगल स्विच मधून पिन क्रमांक 2 ला IC ला सेट इनपुट म्हणून कनेक्ट करा।
जम्पर वायर्स वापरून सर्किट डायग्रामानुसार 3 ते 9, 6 ते 13, 10 ते 11, 12 ते 8 पिन कनेक्ट करा. पिन 8 आणि 11ला ट्रेनर किटमध्ये अंतर्निहित आउटपुट LEDsला क्यू आणि सर्किट आकृतीनुसार कनेक्ट करा. +5 व्होल्ट DC वीज पुरवठा चालू करा. स्विच स्थिती 1 उच्च आहे आणि 0 स्थिती निम्र आहे. सत्य सारणीमध्ये दिल्याप्रमाणे S सेट आणि R रीसेट मध्ये भिन्न इनपुट लागू करा आणि संबंधित आउटपुट स्तर आणि दोन्ही LEDsची स्थिती रेकॉर्ड करा. LED ऑन म्हणजे 1 आणि ऑफ म्हणजे 0. इनपुट 00 क्लॉक पल्स 1, आउटपुट 01 नो स्टेट. इनपुट 01 क्लॉक पल्स, आउटपुट 10 सेट. इनपुट 10 क्लॉक पल्स, आउटपुट 01 रीसेट. अशा प्रकारे S आणि R मधील भिन्न इनपुटसाठी संबंधित आउटपुट LED Q आणि Q बारद्वारे पाहिले जाऊ शकते आणि ट्रूथ टेबलसह परिणाम सत्यापित करा. डी फ्लिप फ्लॉप सर्किटचे बांधकाम आणि सत्य सारणीची पडताळणी. या डी फ्लिप फ्लॉप सर्किट बांधकामासाठी आम्ही NAND गेट IC 7400 चे 2 नंबर वापरणार आहोत. IC 7400 योग्यरित्या संरेखित आहे आणि पिन क्रमांक 1 योग्य स्थितीत असल्याची खात्री करा. प्रत्येक पिन न वागता वेगळ्या छिद्रात जाईल याची खात्री करून ब्रेडबोर्डमध्ये IC हळुवारपणे घाला. 2 रा IC 7400 घ्या. IC 7400 चे पिन देखील तुटलेले किंवा खराब झालेले नाहीत हे तपासा आणि खात्री करा. पिन क्रमांक 1 ओळखा, बरोबर संरेखित करा आणि ब्रेडबोर्डवर पहिल्या IC 7400 च्या पुढे IC घाला. या सर्किटसाठी NAND गेट्सचे 5 संच आवश्यक आहे. IC 7400 मध्ये फक्त 4 गेट्स असल्याने आम्हाला NAND गेट IC चे 2 नंबर वापरावे लागतील. दोन्ही IC चे पिन 7 आणि 14 अनुक्रमे ग्राउंड आणि +5 व्होल्ट सप्लायला जोडा. पहिल्या IC मध्ये जम्पर वायर वापरून पिन 1, 2 कनेक्ट करा. त्यांना पुढील IC च्या पिन 1 ला कनेक्ट करा आणि नंतर D इनपुट म्हणून टॉंगल स्विच इनपुट करण्यासाठी जम्पर वायर वापरून दुसऱ्या IC च्या पिन 2, 4 कनेक्ट करा आणि ट्रेनर किटमधील घड्याळ इनपुटशी कनेक्ट करा. पहिल्या IC पासून पिन 3 ला दुसऱ्या IC वर पिन 5 ला कनेक्ट करा. दुसऱ्या IC मध्ये 3 ते 9, 6 ते 13, 10 ते 11, 12 ते 8 दुसऱ्या IC मध्ये जम्पर वायर वापरून पिन कनेक्ट करा. सर्किट आकृतीनुसार Q आणि Q बार म्हणून ट्रेनर किटमध्ये अंतर्भूत आउटपुट LEDs 8 आणि 11 पिन कनेक्ट करा. +5V DC वीज पुरवठा चालू करा आणि टॉगल स्विच ऑपरेट करा. स्थिती 1 उच्च आहे आणि स्थिती 0 कमी आहे. LED चे निरीक्षण करा. LEDs ऑन म्हणजे 1 आणि ऑफ म्हणजे 0.
अशा प्रकारे आम्ही NAND गेट IC 74SC00 च्या पिन तपशिलांची चर्चा केली आणि ट्रुथ टेबलसह आउटपुट तयार करून सत्यापित केले.